नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत नवीन वर्षात सोने किती महाग होईल, काय आहे तज्ञांचा अंदाज कसा आहे, चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, जागतिक बाजारात सोन्याने $2083 प्रति औंसाचा नवा उच्चांक गाठला। नंतर 16 नोव्हेंबर रोजी सोन्याने 61,914 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला। त्यामुळे मित्रांनो, नवीन वर्ष 2024 मध्येही सोन्याची चमक कायम राहणार आहे। पुढील वर्षी सोने 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकते। आम्ही तुम्हाला सांगतो, कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX मध्ये सोने 63,060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात ते प्रति औंस $2058 च्या आसपास आहे। सध्या रुपया प्रति डॉलर 83 च्या पुढे गेला आहे। सोन्याचा उच्चांक काय मित्रांनो, डिसेंबरच्या सुरुवातीला जागतिक तणावामुळे पश्चिम आशियामध्ये सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली होती। उदयोन्मुख बाजारातील व्यापाऱ्यांचा अंदाज आहे की व्याजदर वाढीचे चक्र कमी अधिक प्रमाणात संपले आहे। मात्र यंदा सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले। तर 4 मे रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीने 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवा सार्वकालिक उच्चांक गाठला। तसेच जागतिक बाजारात ते $2083 प्रति औंस या नवीन उच्चांकावर पोहोचले। नंतर 16 नोव्हेंबर रोजी सोन्याने 61,914 रुपये प्रति 10 ग्रॅमची विक्रमी उच्चांक गाठला। कॉमोडिटीज रिसर्च संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी काय अपेक्षा करावी म्हणाले, तर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याने आकर्षण कायम आहे। त्यामुळेच यावर्षी 4 डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीने 64,063 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवा विक्रम गाठला। तर जागतिक बाजारात $2,140 प्रति औंसाचा उच्चांक गाठला आहे। ते म्हणाले, आम्हाला आशा आहे की 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ते $2400 प्रति औंसवर पोहोचेल, तर देशांतर्गत बाजारात सोने 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकते। निवडणूक वर्षात रुपया कमजोर होऊ शकतो असे ते म्हणाले। यामुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याची किमती वाढतील। मित्रांनो, कोटक सिक्युरिटीचे रवींद्र राव म्हणाले की किरकोळ दागिन्याच्या खरेदीला भारत आणि चीनमधील वाढत्या देशांतर्गत किमतींना सामना करावा लागू शकतो। सध्याचा वेग कायम राहिल्यास मध्यवर्ती बँकेकडून मागणी गेल्या वर्षीच्या विक्रमापेक्षा जास्त होऊ शकते। राव म्हणाले की सोन्याचे भाव काही काळ चढे राहतील, तर सध्याचे भूराजकीय वातावरणात मंद जागतिक वाढ आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे पिवळा धातू आकर्षक राहील। आम्हाला आशा आहे की 2024 मध्ये परिस्थिती सुधारेल। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।